Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidyamandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. In this video, we will talk about the post-Mendelian genetics. Or this post-Mendelian genetics is also known as neo-Mendelism. Whatever the genetics explained by Gregor Mendel, after the Gregor Mendel, the different concepts in the field of genetics are discovered by the different scientists of the world, and that genetics is said to be post-Mendelian genetics, or it is also known as neo-Mendelism. मेंडेलचे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट इन गार्डन पी प्लांट हे आपण स्टडी केले. मेंडेलचे लॉज, ज्यामध्ये लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हे आपण स्टडी केलं. मेंडेल performed various hybridization experiments in the garden pea plant, that is the Pisum sativum, with the help of monohybrid cross, dihybrid cross, that we studied in the previous lectures. And now we are going to study the genetics which is discovered, which is explained after the Mendel. So this genetics is known as post-Mendelian genetics or neo-Mendelism. मेंडेलच्या नंतरचं जे काही संशोधन आहे जेनेटिक्स मध्ये, मेंडेलच्या नंतर जे काही वर्क झालेलं आहे, जे काही वेगवेगळे अस्पेक्ट्स जेनेटिक्स मध्ये घेतले गेलेले आहेत, हे सगळे अस्पेक्ट्स आपल्याला पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये स्टडी करायचे आहेत. आणि या पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्सलाच न्यू मेंडेलिझम असंही नाव दिलंय. न्यू मेंडेलिझम or post-Mendelian genetics. Okay. Post-Mendelian genetics mostly depends on the gene interaction. Post-Mendelian genetics depends on gene interaction. Post-Mendelian genetics हे gene interaction वरती अवलंबून आहे. gene action वरती dependent आहे. Post-Mendelian genetics depends on the gene and interaction. What is the gene interaction? What is the gene interaction? When one gene, when the phenotypic expression, of a gene is influenced or affected by other gene, it is known as gene interaction. Gene interaction ची डेफिनेशन आपण इथं काय घेतले बघा. When the phenotypic expression of one gene is influenced or affected by the other gene, then it is called as gene interaction. जेव्हा एका जीनचं फिनोटायपिक एक्सप्रेशन हे दुसरा जीन मॉडिफाय करतो, चेंज करतो, किंवा दुसरा जीन पहिल्या जीनचं एक्सप्रेशन अल्टर करतो, त्याच्यावरती परिणाम घडवून आणतो आणि त्यामध्ये बदल होतात, त्या जीनच्या फिनोटायपिक एक्सप्रेशन मध्ये बदल होतात, तेव्हा ते आहे जीन इंटरॅक्शन. आपण एक्झाम्पल घेऊ. पी प्लांट मध्ये आपण स्टडी केलेलं होतं की टी इज द जीन फॉर टॉलनेस. Capital T is the gene for tallness, and small t is the gene for dwarfness. Small t हा जीन डॉर्फनेस साठीच असतो, कॅपिटल टी हा जीन टॉलनेस साठीच असतो. जेव्हा एखाद्या हायब्रिड प्लांट मध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन जीन्स एकत्र येतात हायब्रिड इंडिव्हिज्युअल मध्ये, जो हायब्रिड प्लांट आहे, हायब्रिड इंडिव्हिज्युअल आहे, याच्यामध्ये जेव्हा हे दोन जीन्स एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा हे दोन जीन्स एकमेकांवरती कोणताही परिणाम घडवत नाहीत. लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार कॅपिटल टी हा जीन डॉमिनंट आहे, त्यामुळे तो त्याचं एक्सप्रेशन घडवून आणतो. स्मॉल टी हा जीन रिसेसिव्ह आहे, त्यामुळं याच्या प्रेझेन्स मध्ये, कॅपिटल टीच्या प्रेझेन्स मध्ये तो लपून राहतो, हिडन राहतो, त्याचे एक्सप्रेशन मिळत नाही. परंतु काही वेळेस काय होतं की हा स्मॉल टी जीन
याच्यावरती परिणाम घडवून आणतो आणि कॅपिटल टी जीन हा याच्यावरती परिणाम घडवून आणतो. काही वेळेस गार्डन पी प्लांट मध्ये, पिसन सटायमध्ये आपल्याला हे दिसत नाही, परंतु काही प्लांट्स मध्ये असं लक्षात येतं की एक जीन दुसऱ्या जीनवरती परिणाम घडवून आणतो किंवा दुसरा जीन पहिल्या जीनवरती परिणाम घडवून आणतो. एक जीन दुसऱ्या जीनवरती परिणाम घडवून आणतो किंवा दुसरा जीन पहिल्या जीनवरती अफेक्ट करतो आणि तेव्हा त्याला म्हणतात जीन इंटरॅक्शन. जीन इंटरॅक्शन. वी नो दॅट द जीन्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम्स. जीन्स कुठे असतात? जीन्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम्स. क्रोमोझोम वरती जीन्स आहेत अँड there is a linear arrangement of genes on chromosome explained by the Sutton and Burberry in chromosomal theory. ते आपण पुढे स्टडी करणार आहे. क्रोमोझोमल थेअरी मध्ये असं सांगितलंय की जीन्स हे क्रोमोझोम वरती लिनियर अरेंजमेंट मध्ये मांडलेले असतात. एका ओळीत ते अरेंज केलेले असतात. जीन्स आर अरेंज्ड इन अ लिनियर मॅनर ऑन होमोलोगस क्रोमोझोम्स. ही सेल आहे. या सेल मध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात. होमोलोगस क्रोमोझोम्सच्या पेअर होतात. हेही आपण स्टडी केलं होतं. या होमोलोगस क्रोमोझोमच्या पेअर आहेत. सपोज झायगोटीन मध्ये ह्या पेअर्स दिसतात, इतर वेळेला त्या दिसत नाहीत. मियोसिस होत असताना झायगोटीन स्टेज मध्ये पेअरिंग असतं. हे तुम्ही स्टडी केलंय अगोदर. आपण जर ही एक पेअर घेतली, होमोलोगस क्रोमोझोमची एक पेअर घेतली, हा एक क्रोमोझोम आहे, त्याचा होमोलोगस क्रोमोझोम इथं आपण दाखवू. हा दुसरा होमोलोगस क्रोमोझोम आहे. पेअर मधले हे दोन जीन्स आयडेंटिकल आहे म्हणून ते त्यांना आपण म्हणतो होमोलोगस क्रोमोझोम्स. होमोलोगस क्रोमोझोम्स. आता सपोज इथं जीन असेल कॅपिटल टी, इथं जीन असेल स्मॉल टी, इथं जीन असेल कॅपिटल आर, इथं असेल स्मॉल आर, इथं जीन असेल सपोज कॅपिटल वाय, इकडं जीन असेल स्मॉल वाय, इथं जीन असेल कॅपिटल आय, इथं जीन असेल स्मॉल आय. तर होमोलोगस क्रोमोझोम्स वरचे हे जीन्स आहेत. दुसऱ्या होमोलोगस क्रोमोझोमची पेअर आपण इथं दाखवू. हे दुसरे दोन होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत. असे त्यावरती जीन्स असतील सपोज कॅपिटल पी स्मॉल पी, कॅपिटल आर स्मॉल आर. इथं घेतलंच आहे आपण त्यामुळे इथं बदलू. क्यू कॅपिटल क्यू स्मॉल क्यू, कॅपिटल एस स्मॉल एस, कॅपिटल टी इथं आहे, कॅपिटल यू स्मॉल यू. असे जीन्स असतील सपोज. ओके. म्हणजे इथं हे दोन एकमेकांचे होमोलोगस क्रोमोझोम्स आणि हे दोन एकमेकांचे होमोलोगस क्रोमोझोम्स. पण यातले हे हा क्रोमोझोम आणि यातला हा क्रोमोझोम हे होतात नॉन होमोलोगस क्रोमोझोम्स. कारण इथं जीन आहेत स्मॉल टी स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल स्मॉल आय. इथं जीन्स आहेत पी क्यू एस यू. म्हणजे टी आणि पी हे नॉन होमोलोगस क्रोमोझोम वरचे जीन्स. कॅपिटल टी स्मॉल टी होमोलोगस क्रोमोझोम्स वरचे अलिलिक जीन्स आहेत. अलिलिक जीन्स. ओके. हे दोन एकमेकांचे अलिल्स, हे दोन एकमेकांचे अलिल्स, हे दोन एकमेकांचे अलिल्स, हे दोन एकमेकांचे अलिल्स. तसं इकडे कॅपिटल पी स्मॉल पी हे अलिल्स, कॅपिटल क्यू स्मॉल क्यू हे अलिल्स, कॅपिटल एस स्मॉल एस हे एकमेकांचे अलिल्स, कॅपिटल यू स्मॉल यू हे एकमेकांचे अलिल्स. पण स्मॉल टी कॅपिटल पी हे एकमेकांचे अलिल्स नाहीत. किंवा हा स्मॉल टी हा कॅपिटल एस एकमेकांचे अलिल्स नाहीत. किंवा हा कॅपिटल टी हा यू एकमेकांचे अलिल्स नाहीत. यातले कोणतेही जीन्स इकडचे घ्या तर ते कुठले होतात? नॉन अलिलिक जीन्स. नॉन अलिलिक जीन्स. जर समजा कॅपिटल आर याच्यामुळे राऊंड सीड्स फॉर्म होत असतील, राऊंड सीड्स, ओके, आणि स्मॉल आर मुळे रिंकल्ड सीड्स फॉर्म होत असतील, रिंकल्ड सीड्स,
कॅपिटल आर कंडिशन मध्ये राऊंड सीड असतील, राऊंड. स्मॉल आर याच्यामुळे रिंकल्ड सीड्स होत असतील, पण जर हे दोन अलिल्स एकत्र आले कॅपिटल आर स्मॉल आर, तर सीड इंटरमिजिएट राऊंड होत असतील. सपोज इंटरमिजिएट राऊंड, तर ही झाली जीन इंटरॅक्शन. कॅपिटल आर कंडिशन मध्ये सीड हे पूर्णपणे राऊंड आहे, कम्प्लिटली राऊंड आहे, स्मूथ वॉर्ड आहे. रिंकल्ड सीड मध्ये ते सीड असं रफ आहे. पण जर हे दोन जीन्स एकत्र आले, आता लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार कॅपिटल आर स्मॉल आर एकत्र आले तर ते राऊंड असतं. पण जीन इंटरॅक्शन मध्ये जेव्हा हा जीन याच्यावरती अफेक्ट करतो किंवा हा जीन याच्यावरती अफेक्ट करतो, तेव्हा ते सीड इंटरमिजिएट राऊंड होतं. इंटरमिजिएट राऊंड म्हणजे ते पूर्णपणे रफ असणार नाही, पूर्णपणे राऊंड असणार नाही. ते प्लांट असं इंटरमिजिएट राऊंड असेल. किंवा रेड फ्लावर आहे आणि त्याचा क्रॉस जर व्हाईट फ्लावर बरोबर घेतला तर मिळणारं प्लांट जर पिंक आलं तर ते जीन इंटरॅक्शन होते. म्हणजे कॅपिटल आर हा पूर्णपणे स्वतःला एक्सप्रेस करू शकला नाही आणि स्मॉल आर हा त्याला पूर्णपणे सप्रेस करू शकला नाही. समजते का? ह्याचे अर्धे कॅरेक्टर एक्सप्रेस झाले, याचे अर्धे कॅरेक्टर एक्सप्रेस झाले, म्हणून कॅरेक्टर मिळालं वेगळंच, पिंक कॅरेक्टर. इंटरमिजिएट कॅरेक्टर मिळालं. इथं राऊंड रिंकल्ड, त्यामधून इंटरमिजिएट राऊंड मिळालं. म्हणजे ही काय झाली? जीन इंटरॅक्शन. एक जीन दुसऱ्यावरती परिणाम घडवून आणतो किंवा दुसरा जीन पहिल्याला अफेक्ट करतो, त्याचे फिनोटायपिक एक्सप्रेशन मॉडिफाय करतो. दॅट इज द जीन इंटरॅक्शन. मला वाटतं आता तुम्हाला जीन इंटरॅक्शन म्हणजे काय हे व्यवस्थित कळालेलं असावं. व्हॉट इज द जीन इंटरॅक्शन? व्हेन द फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ द वन जीन is modified or changed, altered by other gene, then it is called as gene interaction. Now the gene interaction is of two types. ही gene interaction दोन टाइप्सचे आहे, दोन प्रकारचे आहे. One is the intragenic gene interaction or allelic gene interaction. Intragenic gene interaction or allelic gene interaction. And second is intergenic gene interaction or non-allelic gene interaction. Intergenic or non-allelic. Intragenic interaction within the gene. Intra means within. दोन जीन्सच्या मध्ये असणारी, विदिन द जीन असणारी इंटरॅक्शन किंवा अलिलिक पेअर मध्ये असणारी जीन इंटरॅक्शन. म्हणजे इथं कॅपिटल आर स्मॉल आर याच्यामध्ये जी इंटरॅक्शन असेल, कॅपिटल आर स्मॉल आर याच्यामध्ये जी इंटरॅक्शन असेल, ही अलिलिक जीन इंटरॅक्शन. कॅपिटल वाय स्मॉल वाय याच्यामध्ये इंटरॅक्शन असेल तर ती अलिलिक इंटरॅक्शन, कारण हे दोन जीन्स एकमेकांचे अलिल्स आहेत. पण जर समजा हे कॅपिटल टी वरती हा स्मॉल वाय अफेक्ट करत असेल, कॅपिटल टी चं एक्सप्रेशन हा वाय अफेक्ट करत असेल किंवा कॅपिटल वाय अफेक्ट करत असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. जर कॅपिटल टी चं एक्सप्रेशन, फिनोटायपिक एक्सप्रेशन वाय अफेक्ट करत असेल, म्हणजे हा याच्यावरती परिणाम घडवून आणतो किंवा हा जीन याच्यावरती परिणाम घडवून आणतो, किंवा हे दोन एकमेकांचे अलिलिक जीन्स आहेत का? कॅपिटल टी आणि स्मॉल, कॅपिटल टी आणि कॅपिटल वाय अलिलिक जीन्स आहेत का? नाहीत. नॉन अलिलिक जीन्स आहेत, तरी सुद्धा ते एकमेकांना अफेक्ट करू शकतात काही केसेसमध्ये. त्याचे एक्झाम्पल आपण बघणार आहे. तेव्हा हे आहे नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन. मग नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन एका क्रोमोझोम वरती असू शकतात किंवा वेगवेगळ्या क्रोमोझोम वरती पण असू शकतात. म्हणजे इथं कॅपिटल आर याला अफेक्ट करणारा जीन हा कॅपिटल एस इकडचा पण असू शकतो. कॅपिटल आय याला अफेक्ट करणारा स्मॉल पी हा जीन इथं असू शकतो. व्हॉट एव्हर इट मे बी. लक्षात येतं? कसंही असू शकतं ते. म्हणजेच जर इंटरॅक्शन अलिलिक पेअर मध्ये असेल, कॅपिटल टी स्मॉल टी मध्ये, कॅपिटल आर स्मॉल आर मध्ये, कॅपिटल वाय स्मॉल वाय मध्ये, कॅपिटल आय स्मॉल आय मध्ये, जर अलिलिक पेअर मध्ये इंटरॅक्शन असेल तर ते अलिलिक जीन इंटरॅक्शन और इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन. आणि जर इंटरॅक्शन वेगवेगळ्या अलिल्स मध्ये असेल, नॉन अलिलिक जीन्स मध्ये असेल, तर ती इंटरॅक्शन नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन और इंटरजेनिक.
intergenic, in between. Inter means in between, intra means within. Interaction within the gene, interaction in between the two different non-allelic genes. Interaction between two different non-allelic genes. मग इथं इंट्राजेनिक और अलिलिक जीन इंटरॅक्शन याचे एक्झाम्पल्स इथं आहेत. इथं चार्टच्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला दाखवतोय आणि हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. म्हणजे हा चार्ट जर आपण लक्षात ठेवला तर याच्यावरती असंख्य वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि ते एक्झाम्पल आपल्याला पटकन लक्षातही राहतात. ओके, आता इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलेनिन, प्लिओट्रॉपी. बघा, इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलील्स आणि प्लिओट्रॉपी. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन और अलिलिक जीन इंटरॅक्शन. म्हणजे एकूण 4 आहेत. इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलील्स आणि प्लिओट्रॉपी. हे इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन किंवा अलिलिक जीन इंटरॅक्शन. इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन मध्ये टाइप्स कोणते आहेत? इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन याचे एक्झाम्पल्स पॉलिजेनिक इनहेरिटन्स और इट इज ऑल्सो नोन एज क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. पॉलिजेनिक, मेनी जीन्स, कंट्रोल, ए सिंगल कॅरेक्टर. आपण त्याचे मिनिंग नंतर बघू. इथं काय सांगतोय? पॉलिजेनिक इनहेरिटन्स मध्ये हे एक्झाम्पल आहे इंटरजेनिक जीन इंटरॅक्शनचं किंवा नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन. दुसरं कॉम्प्लिमेंटरी जीन्स, सप्लिमेंटरी जीन्स, डॉमिनंट एपिस्टॅसिस, रिसेसिव्ह एपिस्टॅसिस आणि डुप्लिकेटिंग जीन्स. एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत बघा? पॉलिजेनिक इनहेरिटन्स, कॉम्प्लिमेंटरी जीन्स, सप्लिमेंटरी जीन्स, डॉमिनंट एपिस्टॅसिस, रिसेसिव्ह एपिस्टॅसिस आणि डुप्लिकेटिंग जीन्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन और नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन. आणि इंट्राजेनिकचे हे एक्झाम्पल्स आहेत. Incomplete dominance, it is shown or it is found in the two plants Antirrhinum majus and Mirabilis jalpa. 2 प्लांट्स आहेत. एक म्हणजे 4 o'clock plant, 4 o'clock plant, याचं नाव आहे सायंटिफिक नेम मिराबिलिस जाल्पा. आणि दुसरं एक्झाम्पल स्नॅपड्रॅगन, दॅट इज अँटिरिनम माजस. अँटिरिनम माजस हे त्याचं एक्झाम्पल आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स हे यामध्ये दिसतं. 4 o'clock प्लांट और मिराबिलिस जाल्पा, स्नॅपड्रॅगन और अँटिरिनम माजस. यामध्ये त्याचा जो रेशो असतो, फिनोटायपिक रेशो, इट इज फाउंड टू बी 1:2:1. रेशोज आर मोस्ट इम्पॉर्टंट. फिनोटायपिक रेशोज हे आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. त्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. क्वेश्चन कसे असतात ते आपण नंतर डिस्कस करू. अगोदर कन्सेप्ट बघूया. को डॉमिनन्स, इट इज फाउंड ऍज AB ब्लड ग्रुप इन ह्युमन. ह्युमन बिंग्स मध्ये AB ब्लड ग्रुप आहे, तो को डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. आणि दुसरं एक्झाम्पल इथं आपल्याला सांगता येईल, दॅट इज कोट कलर इन कॅटल्स. कोट कलर इन कॅटल्स. गायी ज्या असतात ह्या गायींमध्ये कोट कलर म्हणजे स्किन कलर, व्हाईट कलर, त्यानंतर रोन कलर आणि रेड कलर असे 3 वेगवेगळे कलर्स असतात. आणि त्यामध्ये इनहेरिटन्स आपल्याला दिसतं. काहीच अलिलिक इंटरॅक्शन दिसते. ती इंटरॅक्शन आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. इथं फ्लावर्स रेड कलरचे, व्हाईट कलरचे आणि पिंक कलरचे असतात. रेड फ्लावर्स, व्हाईट फ्लावर्स, पिंक फ्लावर्स. इथं रेड कोट कलर, रोन कलर आणि व्हाईट कलर असे असतात. ते एक्झाम्पल आहे को डॉमिनन्सचं. आपण ते पुढे डिटेल्स मध्ये बघू. मल्टिपल अलिल्स, मेनी अलिल्स, दे ऑक्युपाय ऍट द सेम लोकस ऑन होमोलॉगस क्रोमोझोम्स. होमोलॉगस क्रोमोझोम वरती 2 अलिल्स असतात, पी आणि क्यू. पण बऱ्याचदा काय होतं, पी अलील हा एक असेल, कॅपिटल पी, स्मॉल पी दुसरा असेल, तिसरा एखादा अलील पी आय असेल, एखाद्यामध्ये पी डबल आय असेल, एखाद्यामध्ये जीन पी ट्रिपल आय असेल. हे नंबर ऑफ अलिल्स आहेत आणि अलिलिक जीन्स आहेत. हे सगळे अलिलिक जीन्स आहेत. असं नव्हे की पी इथं आहे, स्मॉल पी इथं आहे, पी आय इथं आहे, पी डबल आय इथं आहे, पी ट्रिपल आय इथं आहे, P4 इथं आहे, असं नसतं. हे सगळे अलिल्स हे एकाच पोझिशनला ऑक्युपाय झालेले असतात, इथंच असतात. म्हणजे एका इंडिव्हिज्युअल मध्ये जीन असे असतील पी
स्मॉल पी जिनोटाइप, दुसऱ्यामध्ये पी आय असेल, तिसऱ्यामध्ये पी डबल आय असेल, चौथ्यामध्ये पी ट्रिपल आय असेल, पी ट्रिपल आय. लक्षात आलं का? हे सगळे अलिलिक जीन्स आहेत, मेनी जीन्स. काहींच्या मध्ये पी आय पी डबल आय अशी कंडिशन असेल, पी आय पी ट्रिपल आय कंडिशन असेल. हे सगळे जिनोटाइप्स वेगवेगळे होतात. किती जिनोटाइप झाले बघा. कोणत्या जीन्समुळे? एक कॅपिटल पी, दुसरा स्मॉल पी, तिसरा पी आय, चौथा पी डबल आय आणि पी ट्रिपल आय, पाचवा जीन. 5 अलील मुळे जवळपास 15 जिनोटाइप्स होतात. 5 अलिल्स मुळे 15 वेगवेगळ्या जिनोटाइप्स होतात. ते एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहे. फक्त इथं सांगायचं काय मला की एका वेळेस एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये 2 अलिल्स ऐवजी अनेक अलिल्स असतात, तेव्हा तो कन्सेप्ट असतो मल्टिपल अलिल्स. मल्टिपल अलिल्स. मेनी जीन्स ऑक्युपाय ऍट द सेम लोकस ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोमच्या एकाच पोझिशनला सेम लोकसला मेनी जीन्स ऑक्युपाय होतात. सो इट इज कॉल्ड एज मल्टिपल अलील. आणि मल्टिपल अलिल्सचे एक्झाम्पल आहे विंग साइज इन ड्रॉसोफिला. विंग साइज इन ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला फ्रूट फ्लाय आपण लास्ट टाइम स्टडी केलं होतं. फळांवरती जे लहान आकाराचे चिलटे असतात ड्रॉसोफिला, याचा जो विंग साइज आहे तो 5 टाइप्सचा असतो. ते आपण पुढे डिटेल स्टडी करू. त्यामध्ये मल्टिपल अलिलिझम असतं. आणि ह्युमन एबीओ ब्लड ग्रुप हे सुद्धा एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल्सचं. दुसरं कोट कलर इन रॅबिट. कोट कलर इन रॅबिट हे एक्झाम्पल्स आहेत मल्टिपल अलिल्सचे. मल्टिपल अलिल्स इथं रेशो येतो 1:2, 2:1. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये. को डॉमिनन्स मध्ये सुद्धा रेशो आहे 1:2, 2:1. परंतु मल्टिपल अलिल्स मध्ये रेशो असत नाही. मल्टिपल अलिल्स नेव्हर अंडरगोज क्रॉसिंग ओव्हर. एक लक्षात ठेवा, मल्टिपल अलिल्स नेव्हर अंडरगोज क्रॉसिंग ओव्हर. ह्या मल्टिपल अलिल मध्ये कधीही क्रॉसिंग ओव्हर होत नाही. ओके. प्लिओट्रॉपी याचं एक्झाम्पल आहे सिकल सेल अनेमिया. सिकल सेल अनेमिया. आणि सिकल सेल अनेमिया याच्यामध्ये फिनोटायपिक रेशो जो असतो तो फिनोटायपिक रेशो आहे 2:1. 2:1 इज द रेशो. 2:1. ओके. इनकम्प्लीट डॉमिनन्स 1:2, 2:1. को डॉमिनन्स 1:2, 2:1. प्लिओट्रॉपी 2:1. मल्टिपल अलिल मध्ये रेशो येत नाही. पॉलिजेनिक इनहेरिटन्स याचे 2 एक्झाम्पल्स आहेत. एक म्हणजे व्हीट कर्नेल कलर. व्हीट कर्नेल कलर म्हणजेच व्हीट मध्ये त्याचं जे सीड कलर आहे, सीड कलर बियांचा रंग, तो व्हीट कर्नेल कलर. आणि दुसरं ह्युमन स्किन कलर. ह्युमन स्किन कलर. ह्युमन स्किन कलर हे 2 एक्झाम्पल्स आहेत क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्सचे. मेनी जीन्स कंट्रोल 1 कॅरेक्टर. मेनी जीन्स कंट्रोल 1 कॅरेक्टर. आणि प्लिओट्रॉपी मध्ये 1 जीन कंट्रोल मेनी फिनोटायपिक एक्सप्रेशन. 1 जीन कंट्रोल मेनी कॅरेक्टर्स. एक जीन अनेक कॅरेक्टर्स कंट्रोल करतो म्हणून प्लिओट्रॉपी. आणि अनेक जीन्स एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात म्हणून पॉलिजेनिक इनहेरिटन्स किंवा क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. क्वांटिटी किती जीन्स, 3 जीन्स, 4 जीन्स, 2 जीन्स, किती जीन्स कॅरेक्टर डिफाईन करतात. आणि हे सगळे नॉन अलिलिक जीन्स असतात. अलिलिक जीन असतील, अनेक जीन असतील, अलिलिक अनेक जीन असतील तर ते येतं मल्टिपल अलिल्स. आणि नॉन अलिलिक अनेक जीन असतील तर ते येतं पॉलिजेनिक इनहेरिटन्स. फरक बघा. जर अलिलिक अनेक जीन असतील तर मल्टिपल अलिल, आणि नॉन अलिलिक अनेक जीन्स असतील जसे की पी, एस, यू, क्यू किंवा कॅपिटल टी, कॅपिटल आर, कॅपिटल वाय हे असे अनेक जीन्स एकत्र एखादी ऍक्टिव्हिटी, एखादं फिनोटायपिक एक्सप्रेशन कंट्रोल करत असतील तर ते होणार पॉलिजेनिक इनहेरिटन्स. त्याचे 2 एक्झाम्पल व्हीट कर्नेल कलर आणि ह्युमन स्किन कलर. व्हीट कर्नेल कलर मध्ये फिनोटायपिक रेशो आहे. रेशो इथं लिहितो रेशो मी 1:4:6:4:1. व्हीट कर्नेल कलर याचा हा रेशो आहे 1:4:6:4:1.
आणि ह्युमन स्किन कलर याचा रेशो आहे 1:6:15:15:20:1. वन एस टू 6:15:15:20:1. लक्षात ठेवायला सोपं आहे. इथं बघा मध्ये 6 आहे, दोन्ही बाजूला 4 आणि एकदम लॅटरल साईडला 1 6 4 4 1 1. इथं 20 15 15 6 6 आणि 1 1 20 15 15 6 6 1 1. याप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. कॉम्प्लिमेंटरी जीन याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. फ्लावर कलर इन वाईल्ड पी, लॅथिरस ओडोरॅटस. फ्लावर कलर इन वाईल्ड पी प्लांट, जंगली वाटाणा म्हणू आपण त्याला, काळा वाटाणाचं म्हणता येईल तुम्हाला. वाईल्ड पी, त्याचं सायंटिफिक नेम आहे लॅथिरस ओडोरॅटस. आणि त्याचा जो फिनोटायपिक रेशो आहे तो 9:7 असा असतो. 9:7. ओके. फ्लावर कलर इन वाईल्ड पी प्लांट, व्हाईट फ्लावर्स आणि कलर्ड फ्लावर्स असे फ्लावर्स असतात. त्याचा रेशो 9:7 येतो. सप्लिमेंटरी जीन याचं एक्झाम्पल आहे कोट कलर इन माइस अँड गिनिया पिग. कोट कलर इन माइस अँड गिनिया पिग. कोट कलर इन माइस अँड गिनिया पिग्स. सप्लिमेंटरी जीनचं एक्झाम्पल आहे. आणि सप्लिमेंटरी जीनचा रेशो आहे 9:3:4. फिनोटायपिक रेशो 9:3:4. 9:3:4. कोट कलर इन माइस अँड गिनिया पिग्स. रेशो 9:3:4. Dominant epistasis, it is found in fruit shape in Cucurbita pepo. Fruit shape in cucurbits or Cucurbita pepo. Cucurbita pepo ही स्पीसीज आहे आणि कुकुरबिट्स म्हणजे आपण काकडी म्हणतो. याचा रेशो इथं आहे 13:3 or 12:3:1. दोन रेशोज येतात, एक तर 13:3 येतो किंवा 12:3:1 येतो. ओके. रिसेसिव्ह एपिस्टॅसिस याचं एक्झाम्पल आहे कोट कलर इन द शीप लॅबलॅब. कोट कलर इन शीप, एक मेंढी आहे शीप जिचं नाव आहे लॅबलॅब. ह्या शीप मध्ये कोट कलर, स्किन कलर किंवा ऊल कलर म्हणून आपण, कारण मेंढीमध्ये केस असतात बाहेर, फर, लोकर असते आणि ह्या लोकरीचा रंग वेगवेगळा असतो. दॅट इज द रिसेसिव्ह एपिस्टॅसिस एक्झाम्पल आहे. आणि याचा जो रेशो आहे तो ऍज इट इज 9:3:4 असा असतो. ह्याचा जो रेशो आहे तोच इथे येतोय. आणि डुप्लिकेटिंग जीन याचा एक्झाम्पल आहे फ्रूट शेप इन shepherd's purse म्हणजे एक प्लांट आहे, इडिबल प्लांट. ते आपण कच्चं खाऊ शकतो, त्याची पानं वगैरे खाल्ली जातात. पातर तुम्हाला माहिती असेल कदाचित, बोलीभाषेमध्ये नाव आहे पातर. एक हर्बेसियस प्लांट आहे, ग्रास वीड अशा पद्धतीचं. आणि त्याचे जे फ्रुट्स असतात तो फ्रूट शेप, ट्रायंग्युलर फ्रुट्स आणि टॉप शेप्ड फ्रुट्स, दोन प्रकारचे फ्रुट्स येतात. ट्रायंग्युलर फ्रुट्स आणि टॉप शेप्ड फ्रुट्स. भोवरा जसा असतो तसा आकाराचा आणि त्रिकोणी आकाराचे फ्रुट्स येतात. आणि याचा जो रेशो येतो तो 15:1 असा फिनोटायपिक रेशो आहे. ओके. तर हे सगळे जीन इंटरॅक्शन्स आहेत. जस्ट रिवाइज करा. इंटरॅक्शन दोन टाइपचे आहेत, इंट्राजेनिक और अलिलिक जीन इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक और नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन. इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन मध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलिल्स आणि प्लिओट्रॉपी 4 एक्झाम्पल्स आहेत. इंटरजेनिक और नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन मध्ये पॉलिजेनिक इनहेरिटन्स, कॉम्प्लिमेंटरी जीन्स, सप्लिमेंटरी जीन्स, डॉमिनंट एपिस्टॅसिस,
रिसेसिव्ह इपिस्टायसिस आणि डुप्लिकेटिंग जीन्स. हे एक्झाम्पल चालेल. याचे टाइप्स बघा. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये 4 o'clock प्लांट, मिराबिलिस जाल्पा, रेशो 1:2:1. स्नॅपड्रॅगन किंवा अँटीरिनम माजस दोघांमध्ये आहे. फ्लावर कलर शी रिलेटेड हे इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. कोडॉमिनन्स एबी ब्लड ग्रुप किंवा कोट कलर इन कॅटल्स याचाही रेशो असतो 1:2:1. मल्टिपल अलिल्स, विंग साइज इन ड्रॉसोफिला आणि एबीओ ब्लड ग्रुप इन ह्युमन बिंग्स, कोट कलर इन रॅबिट यामध्ये रेशो येत नाही. प्लिओट्रॉपी, वन जीन कंट्रोल मेनी फिनोटायपिक एक्सप्रेशन, एक जीन अनेक फिनोटायपिक एक्सप्रेशन कंट्रोल करतो. रेशो 1:2:1. एक्झाम्पल सिकल सेल अॅनिमिया. इकडे नॉन अलिलिक जीन इंटरॅक्शन, इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन मध्ये पॉलिजेनिक इनहेरिटन्स, कॉम्प्लिमेंटरी जीन्स, सप्लिमेंटरी जीन्स, डॉमिनंट इपिस्टायसिस, रिसेसिव्ह इपिस्टायसिस, डुप्लिकेटिंग जीन्स आहेत. पॉलिजेनिक इनहेरिटन्सला दुसरं नाव दिलंय क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स, म्हणजेच मेनी जीन्स कंट्रोल वन कॅरेक्टर. व्हीट कर्नेल कलर रेशो 1:4:6:4:1. ह्युमन स्किन कलर रेशो 1:6:20:15:20:15:16:16:1. Supplement complementary genes. Example, flower color in wild pea, that is the Lathyrus odoratus, ratio 9:7. Supplementary genes, coat color in mice and guinea pigs, ratio 9:3:4. Dominant epistasis, fruit shape in cucurbits, that is the Cucurbita pepo. Phenotypic ratio 13:3 or 12:3:1 हा असेल. Recessive epistasis found in coat color in sheep, lab 9:3:4. आणि duplicating genes example आहे fruit shape in shepherd's purse, ratio 15:1. Okay, so this is about the gene interaction. आपण फक्त आज जीन इंटरॅक्शन म्हणजे काय आणि जीन इंटरॅक्शन कोणत्या टाइप्सचे आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स विथ रेशो एवढं स्टडी केलंय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या सगळ्या जे इंटरॅक्शन्स आहेत इन डिटेल स्टडी करायचे आहेत. इन डिटेल म्हणजेच इनकम्प्लीट डॉमिनन्स त्याचं एक्सप्रेशन नेमकं कसं इनहेरिट होतं, ते कसे पिंक कलर डेव्हलप करतात, रेड व्हाईट. तसंच इथं कोडॉमिनन्स मध्ये काय कन्सेप्ट आहे, मल्टिपल एलिलिझम म्हणजे नेमकं काय असतं, प्लिओट्रॉपी कसं इनहेरिट होतं, पॉलिजेनिक इनहेरिटन्स ह्युमन स्किन कलर मध्ये कसं डिफाईन करतं 7 कलर्स. हे सगळ्या डिटेल्स आपण नेक्स्ट व्हिडिओज मध्ये डिस्कस करू. आय होप यू अंडरस्टूड इट व्हेरी वेल. थँक्यू.